अनेक स्त्री नेत्या दारूमुक्तीसाठी आंदोलन करत आहेत। त्याचप्रमाणे मलकापूरच्या प्रेमलता सोनवणे यांनी आंदोलन केलं। शिवाय स्त्रियांना सक्षमीकरणाकडे वळवून 600च्या वर स्त्री उद्योजिका घडविल्या। जागतिक महिला दिनी त्यांचा संघर्ष निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। प्रेमलता सोनवणे गेल्या 25 वर्षांपासून अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून मातृतीर्थ माजी जाऊ यांचा बुलढाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी लढा देत आहेत। दारूमुक्तीसाठी त्यांनी 125 आंदोलनं केली। असं असलं तरी या आंदोलनाला अद्यापही यश आलं नसल्याची खंत प्रेमलता सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। आम्ही अस्तित्व संघटनेच्या संपूर्ण महिला गेल्या 25 वर्षापासून समाजकार्यामध्ये आहोत आणि दारूबंदीची चळवळ मातृतीर्थ आणि विदर्भ पंढरी बुलढाणा जिल्हा दारूमुक्त व्हावा यासाठी करत आहोत। जवळपास 125 आंदोलनं आम्ही महिलांनी केलेले आहेत। यामध्ये तीव्र आंदोलनं जे आहेत त्याचे मी आंदोलनाची नावं घेऊ इच्छिते की मुंडण आंदोलन आहे, लोटांगण आंदोलन आहे, बिना छत्र बॉटल बैठो आंदोलन आहे, असे अनेक तीव्र आंदोलनं शोलेसारखी आंदोलनं आहेत। ही विधान भवन नागपूरच्या समोर आम्ही तिथे केली, काही मुंबईलाही झालीत, जिल्ह्यातही झालीत, परंतु आम्हाला पाहिजे तसं यश मिळालं नाही। कुठवर रस्त्यावर स्त्रियांनी आंदोलनं छेडत राहायची। स्त्रियांपुढे दररोजचा पोटाचा प्रश्न देखील उभा आहे। त्यांचं सक्षमीकरण हा कळीचा मुद्दा बनलाय। दारूमुक्ती लढा लढवायचाच आहे, मात्र सोबतच स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। ही बाब प्रेमलता सोनवणे यांनी अधोरेखित केली। स्त्रीने सक्षम व्हावं, उद्योजक व्हावं, त्यामुळे प्रेमलता सोनवणे यांनी अस्तित्व संघटनेमार्फत मलकापूर येथे ऑर्गॅनिक फूड्स ही रसायन विरहित नैसर्गिक उत्पादनं निर्माण करणाऱ्या कंपनीला मूर्त रूप दिलं। या कंपनीत लाकडी तेलघाणी सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। शिवाय संघटनेमार्फत ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, बॅग मेकिंग, मेहंदी आदीबाबत 600पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे। पण हे काम करत असतानाच असं लक्षात आलं की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणं पण फार गरजेचं आहे। सामाजिक समस्यांवरती तर आम्ही काम करतच आहोत, पण आर्थिक सक्षमीकरण महिलांचं होणं गरजेचं असल्यामुळे त्यांना उद्योगाकडे महिला आल्या पाहिजे। जसं राजकीय पुढे येतात आहे तसंच उद्योग पण वाढले पाहिजे आणि महिलांना ज्या काही सुविधा आहेत त्याचा पण त्यांनी उपयोग घेतला पाहिजे। म्हणून आम्ही एक सुरू केलं आहे, संघटनेच्या मार्फतच आम्ही महिलांना प्रशिक्षण देणं सुरू केलं आणि EDP जनरलसारखे ट्रेनिंग आम्ही दिले त्यांना। पार्लर असेल, शिवण क्लास असेल, EDP जनरल असेल, बॅग मेकिंग असेल किंवा मग आणखी मेहंदीचं असेल, असे छोटे छोटे उद्योग पण त्याच्यामध्ये, अशा सगळ्याचे ट्रेनिंग आम्ही महिलांना दिले। आज जवळपास 500 ते 600 महिलांना आमचं ट्रेनिंग देऊन झालेलं आहे आणि अनेक महिलांनी म्हणजे स्वतःच्या पायावरती त्या उभ्या राहिलेल्या आहेत आज। आणि हे करताना आणखी आम्ही एक असा कॉन्क्रीट ज्याला म्हणता येईल किंवा पूर्वीच्या काळामध्ये जे लाकडी तेलाचा घाणा होता असा उद्योग पण आम्ही एक सुरू केलेला आहे। ऑर्गॅनिक फूड्स म्हणून आमचा ब्रँड आहे आणि यामध्ये आता 12 महिला काम करतात आहे या ऑर्गॅनिक फूड्समध्ये आणि महिलांचीच कंपनी आहे, महिलाच तिथे वर्क करतात आहे। इव्हन लाकडी घाणासुद्धा महिला चालवतात आहे। विदर्भातील खवय्यगिरी ओळखून पापड, बिबळे, कुरडई, सांडई, लोणचे आदी खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात आल्याने गरजूंच्या हाताला रोजगार मिळाला आहे। आणि त्याचबरोबर महिलांच्या पापड असेल, सांडोळे असेल, बिबड्या असेल, कुरड्या असेल, आमचा विदर्भ आहे आणि विदर्भामध्ये बिबड्या फार प्रसिद्ध आहेत आणि आम्ही ह्या बिबड्यासुद्धा आता मार्केटला काढलेल्या आहेत। तर अशा प्रकारचं आमचं महिलांचं एक ऑर्गॅनिक फूड्स म्हणून आम्ही आता ब्रँड तयार केलेला आहे आणि आता हा मार्केटला आलेला आहे। तर महिलांचं फक्त सक्षमीकरण असं म्हणून नाही चालणार, तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी हे पण सांगेल की त्यांच्या कौटुंबिक अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे। ही एक चिंतेची बाब आहे। दिवसेंदिवस याच्यावरती विचारमंथन होते आहे, पण महिला जोपर्यंत स्वतः पुढे येणार नाही किंवा अत्याचाराच्या विरुद्ध बोलणार नाही, आवाज उठवणार नाही, तोपर्यंत आम्ही सक्षम झालो असं आम्हाला म्हणता येणार नाही। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।